नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. 144 वर्षांनंतर संयोग घडून आलेला महाकुंभमेळा यंदाच्या वर्षी प्रयागराज येथे संपन्न झाला. प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी माजी आमदार शरद पाटील यांच्या समवेत कुस्तीगीर नाना सैंदानी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू पाटील, उमेश केवारे आदींनी सोमवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे पवित्र कुंभमेळा येथे संगमावर स्नान करून जलाभिषेक करून प्रयागराज येथील संगमाचे पवित्र जल धुळे शहरात आणले. हे पवित्र जल धुळे तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी बारामाही या धरणाचे पाणी उपलब्ध व्हावे, तसेच धुळेकरांना दररोज याच अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होत असल्यामुळे धुळे शहरातील सर्व नागरिकांना बारामाही पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे. धुळे जिल्ह्यात कधीही दुष्काळ पडू नये यासाठी साक्री तालुक्यातील धरणग्रस्त शेतकरी व धुळे तालुक्यातील लाभार्थी शेतकरी यांच्या हस्ते हे पवित्र गंगाजल अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात विधिवत पूजा करून माजी आमदार शरद पाटील यांनी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर सर्वांच्या साक्षीने अर्पण केले. आणि पाणी पवित्र अक्कलपाडा धरण हे धुळे ग्रामीणच्या जनतेच्या आशीर्वादाने सन 2013लाच आपण 100% पूर्ण केलं. या धरणाचं उद्घाटन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्याची संकल्पना मनामध्ये होती. ही संकल्पना पूर्ण होऊ शकली नाही. धरणाच्या उद्घाटनाला देशातल्या पवित्र नद्यांचं पाणी आणायचं, ते या धरणामध्ये अर्पण करायचं आणि या धरणाचं उद्घाटन करायचं असं एक स्वप्न माझं खूप वर्षापासूनचं अपूर्ण होतं. परंतु यंदा 144 वर्षानंतर प्रयागराजला पवित्र गंगा संगमावर जाण्याचा योग आला. गेल्या सोमवारी म्हणजे शेवटच्या 3-4 दिवसामध्ये शिवरात्रीच्या अगोदर सोमवारच्या दिवशी आम्हाला गंगा दर्शन करायला मिळालं, तिथं पवित्र स्नान करायला मिळालं आणि तिथून गंगेचं पवित्र पाणी या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये मला आणता आलं. आणि हे पाणी मी अक्कलपाडा धरणामध्ये अर्पण करून हे सगळं पाणी पवित्र करावं अशी माझ्या मनात कल्पना होती. जे गरीब बांधव, माता भगिनी, आबालवृद्ध, वयस्कर लोक, आजारी लोक, तालुक्यातली जनता जी प्रयागराजला जाऊ शकली नाही, गंगा स्नान करू शकली नाही, आर्थिक अडचणीमुळे असेल, आजारपणामुळे असेल, या सगळ्यांना या पवित्र पाण्याचा लाभ मिळावा म्हणून आज या ठिकाणी सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावर या ठिकाणी गंगेचं पाणी आज आम्ही आमच्या अक्कलपाड्यांच्या ग्रामस्थांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अक्कलपाडा धरणामध्ये या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. आणि सगळं पाणी आज या ठिकाणी पवित्र झालेलं आहे. या पाण्याची ज्याच्या पोटात जाईल, ज्या शेतीच्या बांधावर जाईल, ज्या माता भगिनींच्या अंगावरून, बालकांच्या अंगावरून जाईल, ते सगळेजण या गंगा स्नानाचं, संगमाच्या स्थानाचं पुण्य त्यांना मिळणार आहे. अशा प्रकारची एक संकल्पना घेऊन आज गंगा अर्पण पाण्याचं अर्पण या ठिकाणी संगमाचं पाण्याचं अर्पण केलेलं आहे. आणि आमदारच्या कालखंडामध्ये एक पवित्र काम माझ्या हातून झालं आणि एक 3.5 वर्षामध्ये 2009 पासून घेतलेला संकल्प 2013ला मला तो पूर्ण करता आला. आणि एवढं मोठं धरण आज जे धुळे जिल्ह्याची तहान भागवतं आहे, पांझरा काठवरच्या 65 गावांची तहान भागवतो आहे. शहराचं पाण्याचं प्रश्न आज या धरणामुळे सुटलेला आहे. तर या पवित्र अक्कलपाडा धरणाचे पांझरा आणि कानमातेच्या पाण्यामध्ये हे संगमाचं पाणी आम्ही अर्पण केलेलं आहे. भगवंत या पाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा समृद्धी आमच्या तालुक्यावर असू द्यावी अशा प्रकारची भगवान शिवशंकराला, गंगा मातेला, यमुना मातेला, सरस्वती मातेला या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि आमची पांझरा आणि कानमाता ही 12 महिने अशी भरभरून वाहू दे. हे धरण 100% अशाच पद्धतीने पूर्णपणे भरू दे. अशा प्रकारचं दुष्काळाचं संकट आमच्यावर येऊ नको देऊ. आणि सगळ्यांचं जे काही चुका झाल्या असतील, पाप झाले असतील, राजकारण्यांकडनं, समाजातल्या लोकांच्या सगळ्यांचं पाप या पवित्र पाण्याने सगळं शुद्ध करून द्या अशा प्रकारची गंगेला या ठिकाणी प्रार्थना करतो आणि भगवंताचे मनापासून आभार व्यक्त करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.